न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बोईसरमध्ये वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचा भव्य स्वच्छता अभियान, 250 स्वयंसेवकांचा सहभाग। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडतर्फे आयोजित करण्यात आलेले विश्व पर्यावरण स्वच्छता अभियान रविवारी बोईसर येथे उत्साहात पार पडले। BRC गेट, MIDC नाका तसेच भीमनगर परिसरात राबविण्यात आलेल्या या अभियानात सुमारे 250 स्वयंसेवकांनी सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला। चर्चचे प्रधान पादरी किंजू चियल यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली। अभियानादरम्यान सुमारे 120 बॅग कचरा तसेच 1 टन 200 किलो घनकचरा संकलित करण्यात आला। स्वयंसेवकांनी रस्ते, सार्वजनिक स्थळे आणि निवासी भागांची स्वच्छता करत नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली। या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बोईसरचे आमदार विलास तरे, बोईसर शहर प्रमुख अतुल देसाई, अजय दिवे, सलवड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाटील, उपसरपंच कृतेश घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोत तसेच सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष पिल्लई उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करत स्वच्छ व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले। पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक सेवेसाठी चर्च ऑफ गॉडच्या योगदानाची प्रशंसा करत त्यांनी भविष्यातही अशा उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या। चर्चचे प्रतिनिधी वीरेंद्र यांनी सांगितले की वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडची स्थापना 1964 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली असून आज ही संस्था यरुशलेम माता परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे। जगातील 175 देशांमध्ये 7800 हून अधिक चर्च आणि 39 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत सदस्यांसह संस्था विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत आहे। पर्यावरण संरक्षण, रक्तदान शिबिरे, आपत्ती निवारण कार्य तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्था सातत्याने समाजसेवा करत आहे। संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी SDGs सुसंगत कार्य केल्याबद्दल संस्थेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत। बोईसर शाखेच्या सदस्यांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने भविष्यातही स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचे उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला। या स्वच्छता अभियानातून परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला। न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट।